तुम्ही छायाताईंच्या लग्नाचा विचार करताय ना? तुम्हाला अजय कसा वाटला? मुलगा चांगला आहे ग तो. छायावर प्रेम करतोय हे दिसतंय. याच्या जागेवर दुसरा मुलगा असता ना तर आपलं एवढं मोठं घर बघून मनात काही अपेक्षा ठेवल्या असत्या. पण याच्या मनात काहीच अपेक्षा नाही. याचं कौतुक आहे मला. हो, पण तो भाड्याने घर घेऊन राहतो. हे बघ देविका, त्यांना संसार उभा करायला आपण वेळ दिला पाहिजे. वेळ आपण नाही, छायाताईंनी द्यायला हवा. आणि तुम्हाला त्यांचा स्वभाव माहिती. लग्नानंतर बदलेल तिचा स्वभाव. आणि नाही बदलला तर ते कसला तरी जमिनीचा व्यवहार वगैरे करतात. त्यांना बघून शिक्षणही फारसं झालंय असं मला वाटलं नाही. त्यात त्यांच्या त्या व्यवहाराबद्दल आपल्याला काहीच माहित नाही. उद्या तो बंद पडला म्हणजे? हे बघ देविका, अजयची निवड छायाने केली आहे ना, मग तिने मनाची तयारी केली असेल. हे सगळं लग्न होईपर्यंत. लग्नानंतर काय होईल आपण नाही सांगू शकत. पुन्हा उलट सगळे तुम्हालाच दोष देतील पुढाकार घेतला म्हणून. हे बघ, पुढाकार तिन्ही भावांनी घेतलेला आहे. पण लग्न व्हावं म्हणून तुमचाच मित्र पुढे पुढे करतोय ना. उद्या काहीही झालं ना तरी घरातले तुम्हालाच दोष देणार. मग काय करायचं आता? हे बघा, जे घडतंय ते घडू देत. तुम्ही स्वतःहून पुढाकार घेऊ नका. देविका काय आहे? अगं सख्खी बहीण आहे ती माझी. तिच्या पहिल्या लग्नात मी काहीच मदत नाही करू शकलो. सगळं दत्ता दादा आणि माधव दादानी केलंय. तेव्हा अण्णा होते म्हणून जास्त जबाबदारी पण नाही पडली. पण आता अण्णा नाही आहेत. लहान भाऊ म्हणून मी जबाबदारी घेतली पाहिजे ना. पैशांचं काय करणार आहात? नाही, आता लग्न लावून द्यायचं म्हणजे पैसे लागतात ना. तर सरिता वहिनींनी आधीच हात वर केले. तरी दत्ता दादा काहीतरी करेलच बघ. पण तुम्ही स्वतःचा विचार करा ना आता. मला माहितीये मी बोलते असं तुम्हाला राग येतो, पण मी आपल्या संसारासाठीच बोलतीये ना. काय चुकीचं आहे यात? तुमच्या परीक्षेचं काय? तुमच्या नोकरीचं काय? सगळं होईल. कसं होईल? तुम्ही माझ्याशी काही बोलतही नाही या विषयावर. सांगेन, वेळ आली ना की सगळं सांगेन. अभिकाका, तुला विश्वासदादांनी बोलवलंय. हा, सांग त्याला येतो मग. येतो जाऊन. आता जर वाड्याकडनं जर उडून बघितलंस ना तर खास जीव घेईन मी हा तुझा. तू ऑलरेडी MPSC ची परीक्षा दिली आहे. पुण्यामध्ये एक वेल फर्निश्ड फ्लॅट घेऊन ठेवलाय. म्हणजे तू लवकरच कुणी शोधून काढणार. हो, आणि बघ तो कुणीही असला तरी अगदी तू
तुम्ही कधी आलात? काय म्हणाले विश्वासराव भाऊजी? छायाताईंच्या लग्नाबद्दलच बोलत असतील ना? नाही म्हणजे त्यांनी सगळ्यांना विचारलं, बोलणी घडवून आणली. आता लग्न लावून द्या म्हणत असतील ना? पण मी जे बोलले त्याचा विचार करा. आपल्यालाही आपला संसार आहे. उद्या तुम्ही परीक्षा द्याल, तुम्हाला नोकरी लागेल. जिथे नोकरी लागेल तिथे घरही बघावं लागेल ना. हे सगळं असं असताना आता लग्नाचा खर्च म्हणजे अगं शांत बस ना जरा. सॉरी. देविका, माझं ऐकशील जरा प्लीज. थोडं बोलायचं आहे बघ. मी काही गोष्टी लपवल्यात तुझ्यापासून. काय लपवलंय तुम्ही? तू म्हणत होती ना माझ्या नोकरीचं काय, माझ्या परीक्षेचं काय, आपल्या घराचं काय. मी बोललो होतो तुला वेळ आल्यावर सांगेल. ती वेळ आली. तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाही. मी MPSC ची परीक्षा कधीच दिली. नोकरी लागल्यावर पुण्यात पोस्टिंग होईल म्हणून पुण्यात फ्लॅट पण घेऊन ठेवलाय. मला माहिती होतं तुला सांगायला हवं, पण नाही सांगितलं. आपल्या भविष्यासाठीच केलं ना मी. आपल्या सुखासाठी केलं. आपल्यासाठी केलं असतं ना तर विश्वासात घेऊन सांगितलं असतं. आणि हे या आधी कळलं असतं ना तर जास्त आवडलं असतं मला. मला तुला सरप्राईज द्यायचं होतं. सरप्राईज? यात लपवून ठेवण्यासारखं काय? आणि हे घरातल्या कोणाला माहिती नाही. अशा परिस्थितीत त्यांना कळलं असतं तर अजून वाद झाले असते. आता कळलं तर वाद होणार नाहीत असं वाटतं का तुम्हाला? त्यात ते विश्वासराव घरात आहे. त्याला माहिती आहे सगळं. काय? कसं कळलं, कुणी सांगितलं, काहीच माहित नाही. विश्वासचं टेन्शन आलंय मला जरा. विश्वासरावांना कळलं म्हणजे घरातल्या प्रत्येकाला कळणार. आता आपण काय करायचं? माधव, या विश्वासरावनी आपल्याला इथे थांबवून ठेवलेलं आहे आणि कायद्यानुसार तो आपल्याला असं थांबवू शकत नाही आणि असं प्रेशरही आणू शकत नाही. आर यू शुअर? आपण ह्यात लिगली अडकणार नाही आहोत? अजिबात नाही. आता तुझ्या समोरच तर ऍडव्होकेटशी बोलले ना मी. पण मामा मला कळत नाहीये विश्वासरावने असं का केलं असेल? विश्वासराव साधू नाही हा. तो कोणाच्या तरी हातात बेड्या टाकतोच. बघूत आता कोणाच्या हातात बेड्यो पडतात आणि कोणाचा काय होता. तळघरामधल्या हाडांच्या सांगाड्यांचे लॅब रिपोर्ट्स आलेत. ते सांगाडे वेट आमची माणसं त्या सगळ्याची संगती लावतील आणि मग कोण आरोपी आहे ते सांगतील.